ओट्सचे पीठ, 1 वाटी रवा, छोटी वाटी दही आणि थोडेसे पाणी टाकून त्याचे बॅटर तयार घेऊन हे 15-20 मिनिटं भिजायला. अशा प्रकारे हे बॅटर तयार करून 15 ते 20 मिनिटं भिजायला झाकून ठेवा. भिजवलेल्या बॅटरमध्ये काकडीचा कीस, गाजराचा कीस, कोथिंबीर, कांदा, खाण्याचा सोडा, चवीनुसार मीठ व पाणी टाकून सैलसर बॅटर तयार करून घेणे. थोडा तुपाचे ग्रीस करून घेणे. वेट लॉस पदार्थ करताना मी शक्यतो तुपाचाच वापर करते आणि त्यावरती हे तयार केलेले बॅटर पसरवून छानपैकी असे डोसे तयार करून घेणे. वरच्या बाजूने त्याला तुपाचा हात लावून डोसा पलटवून घेणे. यामध्ये मी कोणत्याही प्रकारचे तिखट टाकलेले नाही, कारण मी यासोबत टोमॅटोची चटणी केलेली आहे. टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण तेलामध्ये भाजून त्यानंतर त्याचे वाटण करून चटणी केलेली आहे टमाटे. दोन्ही बाजू ब्राऊन होईपर्यंत भाजल्यानंतर आपण अशा प्रकारे डोसे ताटात काढून घेणे. तयार आहे आपला वेट लॉस ओट्स डोसा. तयार आहे आपला ओट्सचा वेट लॉस डोसा. तुम्ही दह्यासोबत किंवा टोमॅटोच्या चटणीसोबत खाऊ शकता, पण रात्रीची वेळ असल्यामुळे मी दही स्किप केले आहे, त्याऐवजी टोमॅटोची चटणी केली आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप छान चवीला लागतो आणि वेट लॉससाठी खूप फायदेशीर आहे. आणि कसा झाला ते मला कळवा आणि माझ्या लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.